पहिला क्वेश्चन अभ्यासला होता. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधील सेकंड क्वेश्चन पासून अभ्यासायला सुरुवात करणार आहेत मुलांना. मी इथं फिगर काढलेली आहे. इन द फिगर इन ट्रायंगल PQR PM इक्वल टू 15 दिलेलं आहे आपल्याला. PM इक्वल टू 15. PQ इक्वल टू दिलेलं आहे आपल्याला. PQ दिलेलं आहे. That is 25. PQ is 25. PR is given. That is 20. NR is given 8. And question is asked that state whether line NM is parallel to side RQ. Give reason. असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे मुलांना. NM पॅरलल टू RQ आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमचा कॉन्व्हर्स वापरावा लागणार आहे. म्हणजे काय आपल्याला प्रूव्ह करावं लागणार आहे? PN अपॉन NR इक्वल टू PM अपॉन MQ असं जर आपण म्हणू शकलो तर आपल्याला NM पॅरलल टू RQ असं म्हणता येईल बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आणि मग आपल्याला PN आणि NR असं नाही दिलं तर PR दिलेलं आहे, NR दिलेलं आहे. त्यावरून आपल्याला PN पहिल्यांदा काढावं लागेल. PQ दिलेला आहे, PM दिलेला आहे, MQ आपल्याला अगोदर काढावं लागेल बिटवीननेस वर्ण आणि त्यानंतर आपल्याला रेशोज इक्वल दाखवायला लागतील. तर रेशो इक्वल आले तर NM पॅरलल टू RQ असं म्हणता येईल. हे लक्षात आलं का पहा. आता आपण हे सॉल्व करूया. पहिल्यांदा आपण PN फाइंड आउट करूया. PN इक्वल टू काय होईल? PR मायनस NR. PR मायनस NR. P डॅश N डॅश R. PR किती दिलाय? 20. NR किती दिलाय? 8. 20 मायनस 8 आपल्याला सगळ्यांना माहित आहे 12. PN ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 12. आता आपण MQ फाइंड आउट करूया. MQ इक्वल टू काय येईल? PQ मायनस PM. हे सगळ्यांच्या लक्षात येते का पहा. P डॅश M डॅश Q. आणि मग PQ आपल्याला माहित आहे किती दिलेला आहे PQ 25 मायनस PM दिलेला आहे 15. MQ इक्वल टू मग याचं सबट्रॅक्शन केल्यानंतर 10 मिळेल आपल्याला. आता आपण रेशो फाइंड आउट करूया. PN अपॉन NR इक्वल टू PN आपण काढलंय 12. NR आपल्याला दिलेला आहे 8. याचा लोएस्ट फॉर्म करूया आपण. 4 3 जा 12, 4 2 जा 8. ह्याला आपण फर्स्ट म्हणूया. सेम वे आपण PM अपॉन MQ काढूया. किती आहे PM? 15 आहे. MQ किती आहे आपण काढलंय 10 आहे. आणि मग याचा लोएस्ट फॉर्म झाला 5 3 जा 15, 5 2 जा 10. याला सेकंड म्हणूया. पहा इथं हा रेशो 3/2 आहे. हा पण रेशो 3/2 आहे. म्हणजे फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड we can say that these two ratios are equal. Therefore, from 1 and 2, PN upon NR. पहा इथं PN upon NR
इक्वल टू PM अपॉन MQ. आणि मग असं असेल तर PN अपॉन NR अपॉन PM अपॉन MQ असं असेल तर बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, कॉन्व्हर्स ऑफ BPT NM पॅरलल टू RQ असं आपल्याला म्हणता येतं. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं. परत एकदा हवं तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. काय करावं लागेल हो आता आपल्याला? मग इथं दिलेलं आहे इन द फिगर इन ट्रायंगल MNP NQ इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल N आणि MN दिलेला आहे, NP दिलेला आहे, MQ दिलेला आहे, QP आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कसं करणार? अँगल बायसेक्टर रे NQ इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल MNP आणि ठोकताळे ठरलेले असतात तसं अँगल बायसेक्टर आला की अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरायची. मग लिहूया आपण. आणि मग आपल्याला 3 साइड्स माहित आहेत, 4थी साइड्स आपल्याला मिळू शकते. 2 मार्काला या प्रॉपर्टीवर बेस्ड असणारे एक्झाम्पल्स बोर्ड परीक्षेमध्ये पडतात. सोपा असा प्रश्न आहे, स्ट्रेट फॉरवर्ड असा प्रश्न आहे. इन ट्रायंगल MNP NQ is angle bisector of angle MNP. एक्सप्लेनेशन लिहायचं आपण थोडक्यात. Therefore by angle bisector theorem काय म्हणता येईल पहा. इथून सुरुवात केलं समजा आपण M पासून, तर MQ अपॉन QP परत इक्वल टू MN अपॉन NP. तुम्ही P पासून पण सुरुवात करू शकता, पण P पासून जर सुरुवात केली तर इकडे परत P पासूनच सुरुवात करायची आहे. MQ अपॉन QP इक्वल टू MN अपॉन NP. हे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी म्हणते. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. MQ ची व्हॅल्यू दिलेली इथं 2.5. QP आपल्याला काढायचंय. MN दिलेला आहे 5, PN दिलेला आहे 7. आता माझं खरं तर काम संपलेलं आहे. हे सॉल्व करायचं काम तुमचं आहे, पण तरी मी सांगतेय क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 5QP इक्वल टू 2.5 इंटू 7. हे 5 इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे जाताना ते काय होईल डिव्हिजनला येईल. QP इक्वल टू 2.5 इंटू 7 डिवायडेड बाय 5 भागाला. QP इक्वल टू 5 ने 0.5 ला डिवाइड केलं तर 0.5 होईल इंटू 7. QP इक्वल टू 7चा हाफ 3.5. युनिट इथं दिलेलं नाहीये कशालाच, म्हणून फक्त इथं युनिट्स असं तुम्ही लिहिलं तरीही चालेल. असा हा प्रश्न तुम्ही फॉर्म्युला लिहिला अर्धा मार्क, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलात अर्धा मार्क, कॅल्क्युलेशन केलात अर्धा मार्क आणि आन्सरला अर्धा मार्क असतो. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे. फिगर मी इथं काढलेली आहे. क्वेश्चन असा आहे, मेजर ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिवन, प्रूव्ह दॅट AP upon PB equal to AQ upon
QC हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फिगर दिलेली आहे आणि आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आता परत काय वापरणार आपण इथं पहा. ह्या दिला रेशो AP आपल्याला प्रूव्ह करायचं AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC हे प्रूव्ह करायचं. तर माहिती आपल्याला सोपं आहे, सगळ्यांचं उत्तर सुद्धा तयार असणार आहे. काय वापरणार इथं आपण, काय वापरणार, आपल्याला जर हे प्रूव्ह करता आलं इथं PQ पॅरलल टू BC हे जर प्रूव्ह करता आलं तर हे आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, PQ पॅरलल टू BC असं म्हणता आलं तर हे सहज आपल्याला बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम म्हणता येऊ शकतं. अगदी सोपा प्रश्न आहे. आतापर्यंत खरं तर बोर्ड परीक्षेमध्ये कधीच आलेला नाहीये, पण इथं दिलेला जो आहे त्याचं कारण एवढंच आहे की आपल्याला प्रॉपर्टी वापरता आली पाहिजे. अँगल APQ 60 दिलेला आहे, अँगल ABC हा पण 60 दिलेला आहे. याचा अर्थ काय झाला, अँगल APQ कॉन्ग्रुएंट टू अँगल B असं आपल्याला म्हणता येईल. आणि थोडस PQ आणि BCच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर हे दोन अँगल्स हे कसले अँगल्स आहेत बाळांनो, हे दोन अँगल जे आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि ते कॉन्ग्रुएंट आहेत. मग आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट वर ना PQ पॅरलल टू BC म्हणता येईल. आणि एकदा हे पॅरलल झाले की आपल्याला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम इन ट्रायंगल ABC वापरता येऊ शकतो. आणि तेच करायचं. तुम्हाला ओरली कदाचित कळलं नसेल, आता मी लिहिते म्हणजे लिहिल्यानंतर तुम्हाला कदाचित लक्षात येईल. इन फिगर अँगल APQ congruent to angle B is 60 degree. Therefore, segment PQ parallel to side BC. कारण काय सांगणार आपण, याला एक म्हणूया करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट आपण 9वी मध्ये शिकलो पहा. मग आता आपण परत लिहूया इन ट्रायंगल ABC PQ parallel to BC from 1. आणि असं दिलं असेल, आपण पाहिलंच आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम मध्ये ट्रायंगल ABC मध्ये ही एक साइड ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल असेल तर आपल्याला काय म्हणता येतं, AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC बाय BPT. AP अपॉन PB इक्वल AQ अपॉन QC असा हा 1 मार्कासाठी पडू शकणारा प्रश्न आहे. आतापर्यंत बोर्ड परीक्षेमध्ये हा कधीच पडला नाहीये, पण पॅरलल दिलेले आहेत पहा. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम दिलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला AP 15 दिलेला आहे, PD 12 दिलेला आहे, QC दिलेला आहे आपल्याला 14 आणि BQ काढायला सांगितलेलं आहे. AB पॅरलल टू PQ पॅरलल टू DC हे आपल्याला दिलेलं आहे. याचा अर्थ कुठली प्रॉपर्टी वापरणार आपण, शिकलोतच आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, त्याच्या दोन कॉरोलरीज, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, आणि तिसरी जी शिकली ती अँगल बायसेक्टर थेरम. AB PQ आणि DC ह्या 3 पॅरलल लाईन्स आहेत. AD आणि BC या ट्रान्सव्हर्सल लाईन्स आहेत. इथं सेगमेंट दिसत असले तरीही सेगमेंट सुद्धा चालतील
आणि मग इथं आपण वापरणार प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. मग काय येईल? AP अपॉन PD इक्वल टू BQ अपॉन QC असं आपण म्हणू शकतो. आणि 3 साईड दिलेले आहेत. AP दिलेला आहे, PD दिलेला आहे, BQ आपल्याला काढायचं आहे, QC दिलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी आता आन्सर लिहिते याचं. 2 मार्कासाठी पडू शकतो हा प्रश्न. इन द फिगर AB parallel to PQ parallel to DC, AD and BC are transversals. पहा लक्षात आलं का? AB parallel to PQ parallel to DC, AD and BC are transversals by property of 3 parallel lines and their transversals काय म्हणू शकतो आपण? बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स AP अपॉन PD इक्वल टू BQ अपॉन QC असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही याच्याच खाली लिहायचंय. मी इकडच्या साईडला आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करते. AP ची व्हॅल्यू आहे 15, PD ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 12, BQ वी हॅव टू फाइंड, QC 14 आपल्याला दिलेलं आहे. लोएस्ट फॉर्म करू याचा. 3 5 15 3 चौक 12 हे 14 या साईडला घेऊया इक्वल टू BQ. 2 दूनी 4 2 सत्ती 14 7 5 35 35 डिवाइडेड बाय 2 इक्वल टू BQ. काढूया. 2 सत्ती 14 2 पंचे 10 BQ. युनिट दिलेलं नाहीये म्हणून BQ इक्वल टू 17.5 युनिट्स असं लिहायचे विद्यार्थ्यांनी. माझा बोर्ड छोटा होता विद्यार्थ्यांनो म्हणून मी याच्यानंतर इथं लिहिलेलं आहे. तुम्ही ह्याच्या खालीच ह्या स्टेप्स लिहायच्या आहेत. मी जसं लिहिलंय तसं लिहायचं नाही. तुम्हाला माहित आहे कसं लिहायचं ते. विद्यार्थ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. मी वाटलं क्वेश्चन 6 इन द फिगर फक्त फिगर दिली आहे आणि फाइंड द QP असं म्हटलेलं आहे. हे आयडेंटिकल मार्क्स आपल्याला काय सांगतायत? ते काही बोलतायत ते आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. NQ इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल MNP. हे आपल्याला ते आयडेंटिकल मार्क्स सांगतायत. प्रश्नामध्ये हे एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये पण फिगर मध्ये हे आयडेंटिकल मार्क्स दिलेले आहेत. याचाच अर्थ NQ इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल MNP. मग अँगल बायसेक्टर आला रे आला की आपल्याला काय वापरायचे? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी थेरम वापरायचं हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं. मग काय करणार आपण इथं? तर आपल्याला माहित आहे MN अपॉन NP इक्वल MQ अपॉन QP. आपण म्हणू शकतो आपल्याला QP काढायला सांगितलेलं आहे. या 3 साइड्स आपल्याला दिलेले आहेत आणि मग अत्यंत सोपं असं एक्झाम्पल मी सांगितलंय तुम्हाला की अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वरती बऱ्याच वेळेस बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न पडलेला आहे 2 मार्कासाठी. सोडवूया. सोपं आहे खरं तर. पहा आन्सर लिहूया. इन ट्रायंगल
MNP. प्रश्नामध्ये जरी एक्सप्लेनेशन दिलेलं नसलं तरी आपण एक्सप्लेनेशन लिहूया. NQ is angle bisector of angle MNP. Therefore, by angle bisector थेरम किंवा प्रॉपर्टी असं म्हटलं तरी चालेल. काय म्हणता येईल हो आपल्याला? मी एम पासून सुरुवात केली. MQ अपॉन QP इक्वल टू, तर इथं एम पासूनच सुरुवात करायचंय. MN अपॉन NP. याला तुम्हाला अर्धा मार्क असणार आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 14 अपॉन QP आपल्याला फाइंड आउट करायचंय. MN 25, NP 40. याला सिम्प्लिफाय करूया. मी पलीकडच्या साईडला लिहिते, तुम्ही याच्या खालीच लिहायचंय, हे लक्षात घ्यायचंय. 14 अपॉन QP इक्वल 5 5 जा 25, 5 8 जा 40, 5 QP इक्वल 14 into 8, 5 QP 112. 14 8 12 दर्शे. QP 112 डिवायडेड बाय 5. खरं तर हे कॅल्क्युलेशन तुम्हीच करायचं. QP इक्वल टू 22.4. आणि मग आन्सरला नेहमी बॉक्स करायचंय. इथे सुद्धा युनिट्स दिले नाहीत म्हणून आपण फक्त QP इक्वल टू 22.4 युनिट्स असं लिहिलं तरी चालेल. असा हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे. विद्यार्थ्यांनी बोर्डचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे.